चार्ल्स, प्राचार्य रेव्हरंड फादर सचिन लोपेस, व्यासपीठावरील इतर मान्यवर, सर्व शिक्षकांनो आणि माझ्या मित्रांनो, आपल्या सर्वांस प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश बनवला. आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आज हा दिवस भारताचा इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण स्वातंत्र्य लोकशाही प्रजासत्ताक झालो. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक समाजसुधारकांनी समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला आणि समानतेचा पाया रचला. या सर्व महापुरुषांच्या योगदानाने आज आपण स्वतंत्र आणि समतावादी राष्ट्र म्हणून ओळखले जातो. आपले संविधान हे आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्याची जाणीव करून देते. ते धर्माच्या, जातीच्या आणि आर्थिक पातळीवरून भेदभाव करत नाही. आपल्या संविधानाचा आदर करणे आणि त्या तत्वांचे पालन करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्याला शिस्तबद्ध राहून प्रामाणिकपणे काम करून आणि एकमेकांना सहकार्य करून आपल्या देशाला जगात आदर्श देश बनवायचा आहे. आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. हे संविधान केवळ आपल्या देशाच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्याची व्याख्या करत नाही, तर प्रत्येकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा अधिकार देते. आपण भारताचे नागरिक आहोत, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आजच्या पिढीने देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान देऊन आपण देशाला प्रगतीसाठी नेऊ शकतो. शेवटी मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देऊन एकतेची भावना मजबूत करूया. व आपल्या देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ व महान देश घडवून दाखवण्याचा प्रयत्न करूया. माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.